दिस इज द फर्स्ट डे ऑफ नवरात्री आणि मी ठरवलं आहे की नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 कलरचा मी मिनी ब्लॉग बनवणार आहे. सो टुडे इज द व्हाईट कलर अँड आय हॅव डिसाइडेड टू वेअर अ व्हाईट साडी. पण त्याआधी मी माझं स्किन केअर कॉम्पॅक्ट आणि लिप टिंट लावून घेतलेला आहे. ही साडी घालण्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण की या साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज मी कधी आयुष्यात शिवून घेतलंच नाही आणि माझ्याकडे फक्त एकच व्हाईट साडी आहे. त्यामुळे आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आणि मला हीच साडी घालायची होती. सो मी माझ्या नवऱ्याला सकाळी सकाळी ब्लाऊज शोधायला पळवलं. गेस व्हॉट, आय गॉट दिस ब्लाऊज. पण हे फार मोठं होत असल्यामुळे मी थोडा जुगाड केलेला आहे. लेट्स सी की हे फिट होतं की नाही. नाही झालं तर आय हॅव वन टॉप ऑल्सो. सो दिस इज द टॉप जे मी घालू शकते त्याच्या खाली, परंतु याचा प्रॉब्लेम असा आहे की हा क्रॉप टॉप नाहीये. सो काहीतरी मॅनेजमेंट करावे लागणार आहे. लेट्स सी. सो नाव लाइनर की बारी. इट्स व्हेरी ट्रिकी पार्ट. तर सगळ्यात अवघड काम आहे की या डोळ्यासोबत मॅच करणं. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज लिपस्टिक. पूर्णपणे अजून वाळलेले नाही आहेत, त्यामुळे आता मला इच्छा नसताना आपण ड्रायर वापरावं लागणार आहे. हेअर ड्राय होऊन गेलेले आहेत आणि आता डिटँगल करतोय आपण. डिटँगलिंगसाठी मी बोर ब्रिसलचा हा जो ब्रश आहे तो वापरते. इट्स व्हेरी गुड. माझे हेअर्स खूप जास्त फ्लॅट आहेत, त्यामुळे हा ब्रश मला हेल्प करतो. डिटँगलिंग करताना अडखत पण नाही आणि थोडा व्हॉल्यूम पण देत असते. सो फायनली मी ठरवलं की मी हा टॉपच घालणार आहे ह्याच्या खाली. अँड सो दिस इज द फायनल लुक विथ फ्लॅट हेअर्स आणि एक बस बँगल, टॉप अँड दिस व्हाईट साडी. सी द कम्प्लीट लुक. Bounce.